हॅलो बॉस. हाँ बोल केदार. तो हरप्रीत चड्ढा कधी येणार आहे? काही माहित नाही का रे? नाही तो येतोय तर तयारी करावी लागेल ना. अरे त्यासाठी कसली तयारी करायची आहे? मनाची नाही, म्हणजे तो आपल्या टीम मध्ये येणार आहे म्हणून तसं. आई ग आई देवा. बॉस हा सुनीचा आवाज आहे ना? अरे हो ना, तिला अजिबातच बरं वाटत नाहीये. पण मी डॉक्टरांना बोलवलंय, बघू ते काय म्हणतात आल्यावर. ठीक आहे मी येतो. नाही नाही, मी आहे ना इथे. तू तुझ्या कामावर लक्ष दे. अगं ते कामी करतो मॅनेज, मी येतोय थांब. अरे फोन तरी बंद कर. हॅलो केदार, हां आपल्या सोर्सेसने एक न्यूज दिली आहे. मंत्रालयात आज खात्यांमध्ये काहीतरी मोठे बदल घडणार आहेत. नेमकं काय होणार हे कळलं का? तेच तर कळत नाहीये, काही होऊ शकतं रे. मागच्या वेळेस जे क्रीडा मंत्री होते त्यांची स्कीम येणार होती असं कळलं होतं, त्याच्याबद्दल काहीतरी असेल. पर्यटन विभागाकडून नवीन टुरिझम स्पॉट्सची घोषणा, रस्ते विकास मंत्रिमंडळाचे नवीन निर्णय, काही असू शकतं. आणि ही न्यूज आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मंत्रिमंडळाकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. आपल्या सोर्सेसकडून काही ॲडव्हान्स माहिती मिळते का ते बघायला हवं. डेफिनेटली आपले सोर्सेस आहेत, पण आत्ता अवेलेबल नाही आहे तो. सोर्सेस क्रिएट करावे लागतील आपल्याला आधी. ओके फाईन, मी बघते. युवराज ऐक ना, सुमियाजींची तब्येत बिघडली आहे, मला तिकडे जायचं आहे. हे बघ, इकडे जे काय होईल ना त्याची अपडेट तू मला दे. या बातम्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या व्यवस्थित आणि वेळेत रन होणं खूप महत्त्वाचं आहे. तू हे सगळं माझ्याशी बोललास? अरे बाबा, मी एम्प्लॉई नाही यांच्यासारखा. मालक आहे इथला, मी तुला अपडेट्स देणार. हे आपलं काम आहे युवराज. तुझं काम आहे, जे तुझी ताई तुझ्यावर सोपवून गेली आहे सो ते तू कर. बरं, एक सिंपल नियम असतो ना, कुठल्याही ऑफिसचा एकच नियम असतो, एक सिंपल नियम असतो की ऑफिसच्या वेळेमध्ये पर्सनल कामं करायची नसतात. ते पण शिकवलं नाही ताईने तुझ्या. सांगू का तुझ्या ताईला, लाडका भाऊ कसा जबाबदाऱ्या झटकून चाललाय ते. मी एक एम्प्लॉय म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय अँड आय होप तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव असेल. करशील ना? आता तू रिक्वेस्ट करतोस म्हटल्यावर करावंच लागेल ना. करेल मी, डोंट वरी. पण ऐक, आजीची काळजी घ्यायची प्लीज. आहे मी आहे. हां ओके. आता मला विचारल्याशिवाय एकही न्यूज रन होणार नाही. प्रत्येक गोष्टीच्या अपडेट्स हव्यात मला, कळलं का? आई ग. ताप सकाळपासून आहे का? हो, म्हणजे सकाळपासून थोडी कणकण आहे. बाहेरचं काही खाण्यात आलं होतं? सुमी काही अशी बाहेरचं फार खात नाही, पण काल घरीच पनीरची भाजी केली होती. तिला जास्त आवडते म्हणून तिने जरा जास्त खाल्ली, पण नंतर झोपली ती. आणि मग सकाळी उठली तर पोटात कळा सुरू झाल्या. डॉक्टर, त्याच्यामुळे होतंय का? नाही, हे इन्फेक्शन आहे. पनीरची एक्सपायरी डेट वगैरे बघितली होती ना? हो, म्हणजे नेहमीच्याच दुकानातून आणलं होतं. मी काही औषधं लिहून देते, ते सलग 5 दिवस घ्या. आणि हां, जेवणात मऊ भात किंवा सफरचंद वगैरे असंच मऊ घ्या. काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना डॉक्टर? सध्या तरी काही काळजीचं कारण नाही, पण हलगर्जीपणा केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आजी, गोळ्या औषध वेळेत घ्या, लवकर बरं व्हायचंय ना? हो, पिक्चर राहिला अर्धवट माझा बघायचा. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मंडळात खूप मोठे बदल घडत आहेत. बापूराव जामखंडे यांची आता नवीन विभागाच्या खात्यावर नेमणूक केली गेली आहे. अन्न आणि औषध प्रशासन हा महत्त्वाचा विभाग आता बापूराव जामखंडे सांभाळणार आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्याचं भविष्य आता त्यांच्या हाती आहे असं म्हणायला हरकत नाही. एवढी मोठी बातमी MNN वर कशी काही नाही? केदारला विचारायला हवं. काय ग, हे काय बघतेस? एक्सपायरी डेट चेक करतेय ग. अगं मी केली होती चेक. आणि हे काय? त्याची टेस्ट. म्हणजे? अगं म्हणजे पनीर भाजून ते पाण्यात टाकायचं आणि त्याच्यात तूर डाळ टाकायची. जर त्याच्यात युरिया असेल तर त्याचं पाणी लाल होतं. एक्सपायरी डेट चेक करणं गरजेचं आहेच, पण जर त्याच्यात भेसळ असेल तर एक्सपायरी डेटचा सुद्धा काहीच फायदा होत नाही. ताई, हे पाणी तर लाल झालंय. म्हणजेच त्याच्यात युरिया आहे, जो शेतात वापरला जातो. ताई, म्हणजे काल आम्ही भेसळयुक्त पनीर खाल्लंय?
त्याचाच त्रास झालाय आणि सुमीला फक्त तिलाच नाही खूप जणांना त्रास होतो त्याचा. माझी धुरंदर ताई. हा पण तुला कसं माहिती आहे सगळं? वर्तमानपत्र वाचलं की बरोबर सगळं कळतं. हा म्हणजे मध्ये ते सोशल मीडियावर पण आलं होतं पण तू पाहिलं नसशील ना. जगात काय चाललंय आपल्याला कुठे काय फरक पडतो हो की नाही. मुळात वर्तमानपत्रात कुठलीही गोष्ट छापण्याआधी त्याची शहानिशा केली जाते म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. पत्रकारिता वेगळी आणि लाईक आणि शेअरसाठी हे असं अर्धवट ज्ञान पोस्ट करणं ते वेगळं. पण ताई का आपण काय करू शकतो याला? त्या पनीरमध्ये भेसळ आहे हे त्या दुकानदार काकांना सुद्धा माहिती नसेल कदाचित. आणि हे असं भेसळयुक्त अन्न लोकांपर्यंत न पोहोचू देण्याचं काम सरकारचं आहे ना. आणि आपल्यालाही ही गोष्ट पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागणार. हा बाबा बोला ना. हां 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 केदार, अरे कुठे आहेस रे बाबा तू? मी काय झालं, सगळं ठीक आहे ना? नाही नाही, अरे मंत्रिमंडळात एवढे मोठे फेरबदल चालले आहेत. हां, अर्धा तास झाला या सगळ्या घडामोडी होऊन. प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झाली त्यांची आणि अजून ती बातमी आपल्या चॅनलवर का नाही आहे? काय बदल घडले? अरे ते बापूराव जामखंडे आहेत ना, आज ज्यांची मुलाखत तू घेतली होतीस, चांगलं खडसावलं होतंस त्यांना. आता त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभाग दिलेला आहे. एवढी मोठी बातमी आहे ती आपल्या चॅनलवर यायला नको? आणि त्या बापूराव जामखंडेने याआधी केवढा भ्रष्टाचार केलेला आहे, किती काय काय केलेलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्याकडे हे अन्न आणि औषध प्रशासन विभागासारखा महत्त्वाचा विभाग द्यायचा म्हणजे माकडाच्या हाती कोलीत घेण्यासारखंच आहे नाही का? आम्ही बघतो, करतो काहीतरी. हां हां, जर बघा लवकर काय ते आणि ती बातमी येऊ देत आपल्या चॅनलवर, कळलं का? हां. एक मिनिट, मी देतो. हो आणि जरा बोल तिच्याशी, तिला बरं वाटेल. हो. हा बॉस. कमांडर तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते, तिथे जा आणि तिकडनं थोडंसं पनीर दूध दही हे असे पदार्थ विकत घ्या आणि ते लगेचच फॉरेन्सिकला पाठवा. हां त्याच्यात भेसळ असण्याची शक्यता आहे कारण सुमीला त्याच्यामुळे त्रास होतोय. ते करा आणि फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स आले की मला लगेचच कळवा. आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी पोचायला हवं. मी वाट बघते. ओके बॉस, लगेच जातो. हां.